नमस्कार, शुभ्राज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट क्रीमी रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर। ही रेसिपी खूप सोपी आहे, अगदी घरी सहज बनवू शकतात। यात तुम्हाला मी काही छोटे छोटे किचन टिप्स सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण 2-3 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेऊ। त्यानंतर 2-3 कांदे बारीक चिरून घेऊ। कांदा चिरून झाल्यानंतर पनीर स्वच्छ धुवून घेऊ आणि त्याचे बारीक तुकडे करून घेऊयात। इथे एक मी तुम्हाला टिप सांगते, पनीर 5 मिनिट गरम पाण्यात भिजवून ठेवा, त्यामुळे ते खूप सॉफ्ट आणि ज्युसी होतं। आता गॅसवर कढई ठेवून त्यात थोडेसे तेल घालूया। तेल गरम झालं की त्यामध्ये चिरलेला कांदा घालून परतून घ्या। कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। लक्षात ठेवा, कांदा जास्त जळू देऊ नका, नाहीतर चव बदलू शकते। आता त्यामध्ये टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया। छान मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसणाच्या 3-4 पाकळ्या आणि आल्याचा छोटा तुकडा ॲड करून घेऊ। त्यानंतर पनीर क्रीमी होण्यासाठी मी थोडेसे काजू मसाल्यामध्ये ॲड केलेला आहे। तर हा मसाला थोडा थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदम स्मूथ पेस्ट करून घेऊया। पेस्ट जितकी स्मूथ असेल तितकी ग्रेव्ही रेस्टॉरंट स्टाईल लागते। ही टिप नक्की लक्षात ठेवा। आता पुन्हा गॅसवर कढई ठेवा। 2 चमचे बटर घालूया। बटर वितळलं की तयार केलेली पेस्ट त्यामध्ये घालून छान परतून घेऊया। जोपर्यंत त्यातून तेल सुटायला लागेल तोपर्यंत परतत राहा। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्या। त्यामध्ये आता धने जिरे पूड, किचन किंग मसाला, तुम्ही आवडीनुसार कोणताही मसाला वापरू शकता। मी पनीर मसालाही वापरू शकता। आणि त्यानंतर लाल तिखट, मी इथे बेडगीचे लाल तिखट वापरले आहे, जेणेकरून रंग छान येतो आणि तिखटपणाही कमी होतो। सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं दूध घालून घेतलं। त्यानंतर थोडेसे मीठ चवीनुसार आणि टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी साखर ॲड करून परत मिक्स करून घेतलं आहे। आता त्यात मटार घालून 8 ते 10 मिनिटे शिजवून घेऊया। जर फ्रेश मटार असेल तर ते आधी थोडे उकळून घ्या। मटार शिजले की त्यात पनीर घालून हलक्या हाताने छान मिक्स करून घ्या आणि 2-3 मिनिट शिजवून गॅस बंद करा। बस, आपला गरमागरम क्रीमी आणि एकदम टेस्टी मटार पनीर तयार आहे। तुम्ही ते रोटी नानसोबत सर्व करू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शुभ्राज किचनला नक्की सबस्क्राईब करा। अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। धन्यवाद।